रामराम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आणि आमच्या लाडक्या चॅनलमध्ये डॅटिक मराठमोळा मेडिको। तर आज कॉलेजनं पॅरेंट्स टूर आयोजित केलेली आहे 5 दिवसांची इंडियावरून। खास करून पॅरेंट्स आमचं कॉलेज, इथलं कॅम्पस, आम्ही कसं राहतो, काय करतो, कसा अभ्यास करतो, कॉलेजमध्ये कसं शिकवतात, कसं नाही, ते सगळे एक्सपिरियन्स करायला इंडियावरून खास पॅरेंट्स येणार आहेत। तर आता आम्ही कॉलेजचे जवळपास 20 ते 30 जण व्हॉलंटियर म्हणून आहेत। हे व्हॉलंटियरसाठी आम्हाला असे कार्ड वगैरे, आयडेंटिटी कार्ड वगैरे दिलेले आहेत आणि हे पॅरेंट्ससाठी आयडेंटिटी कार्ड वगैरे दिलेले आहेत। तर आता आम्ही इथल्या बिस्टेकच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला आलो। इंटरनॅशनल एअरपोर्टचं नाव आहे मानस इंटरनॅशनल एअरपोर्ट। तर आता फ्लाईट अजून लँड झालेली नाही आहे। आम्ही सगळे गाडीत वगैरे सगळे आम्ही स्टुडंट्स जे व्हॉलंटियर आहेत ते सगळे करायला आलोत। तर खूप मजा येणार आहे, भारी एक्सपिरियन्स आहे। लास्ट इयरला पण होता, पण लास्ट इयरला दुर्दैवानं आपलं चॅनल नव्हतं तेव्हा, पण यावेळेस आपलं चॅनल आहे। त्यामुळे मी तुम्हाला पॅरेंट्सची कसा एक्सपिरियन्स होणार आहे, कसा नाही, आमची काय मजा होणार आहे, काय नाही, सगळं तुम्हाला दाखवतो। तर चला कंटिन्यू करा। स्वागतासाठी बुके वगैरे घेऊन आलेत, सगळे थांबलेत व्हॉलंटियर्स वगैरे। अजून काही आलेत, काही मुलांचे पॅरेंट्स वगैरे ते पण आले स्वागतासाठी। भारी एक्सपिरियन्स राहणार आहे। स्वागत करायला आलोय त्याचं व्हॉलंटियर्स, त्याच्यासाठी बुके आहेत आणि आम्ही रेडी आहे त्यांना वेलकम करायला। मी वाट बघत आहे। ज्ञानेश्वरी, तुझे पॅरेंट्स आलेत, कसं वाटतं तुला? आज नंबर 1 पोस्टर वगैरे बनवून आणले। एक्सप्लेन नाही करू शकत, कारण की आम्ही 6 महिन्यानंतर भेटतोय आई बाबांना, तर काय फिलिंग्स असतील, खूप वाट बघतोय। ठीक आहे, आता इमोशनल होऊ नको। कार्तिकचे पण पॅरेंट्स आलेत। कार्तिक, कसं वाटायलंय? थोडा धगधग होता है, आता पॅरेंट्स येत आहेत। तृप्ती, कसं वाटतंय? पप्पा आलेत आज। पॅरेंट्स यायला सुरुवात झालेली आहे। धनराज सर आलेले आहेत। सर नमस्कार। नमस्कार सर। सगळे पॅरेंट्स वगैरे आले, सगळा एकदाच धिंगाणा उडालाय। होऊ शकता आणि अशा मोठ्या बसेस, सगळे इमोशनल मोमेंट्स, सगळे इमोशनल झालेत खूप। सगळ्या मोठ्या बसेसमध्ये सगळेजण आता यांना आम्ही घेऊन जाणार एअरपोर्टवरून। बंद झाली पॅरेंट्सला आता इथलं कॉलेजचं गुरुकुल म्हणून हॉस्टेल आहे, ते सगळ्यांचा स्वागत केले। अशा पद्धतीनं स्वागत करून मध्ये एंट्री चालू आहे। जेवायला बसलेत। डिनर पार्टी चालू झालेली आहे।
पॅरेंट्सला जेवण वगैरे करून आम्ही त्यांच्या रेस्पेक्टेड पॅरेंट्सला त्यांच्या रेस्पेक्टिव्ह हॉटेल्सवर घेऊन आलो आहे. हे आमचे पांडाभाई कसं वाटायले? बस कुछ नहीं, अभी तो पेरेंट्स आए हैं, अभी उनको हम रूम्स वगैरह अलाउड करेंगे और फिर बस मिलते हैं कल. ठीक आहे. तर मंडळी सगळे पॅरेंट्सला झोपून सगळे हॉटेल वगैरे अलाउड केले, त्यांना रूम्स वगैरे सगळे पालकात आराम करालेत आणि मी निघालो माझ्या घरी. टेम्परेचर खूप डाऊन झाले, थकलोच सध्या. आता वाजलेत 12. पहिला दिवस संपलेला आहे. आता उद्या सकाळी वापस 8ला जायचं आहे. लाईट येत नसेल, सकाळी 8ला जायचं आहे. ठीक आहे, आज मजा आली. थोडे काही होत असतात वाद वगैरे, पण सहन करायचं असतं. इथूनच आपल्याला एक सहनशीलतेचा गुण अंगीकारायला मिळतो. म्हणजे पेशन्स किती ठेवायचा काही जरी असेल, कारण मेडिकल फील्डमध्ये आहे का नाही आपल्याला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ते अच्छा हमको सिखा रिया है. तेच असंच छोट्या ॲक्टिव्हिटीजमधून बबडीसुद्धा ओळख झाली आहे. ॲक्टिव्हिटीजमधून शिकायला भेटतो. त्यामुळं ठीक आहे, चांगलं आहे. चला आता आराम करायचा घरी जाऊन. भेटतो मी तुम्हाला उद्याची मजा दाखवायला. आता उद्या सांगतो उद्या काय होणार आहे काय नाही. चालेल, चला कंटिन्यू करा तुम्ही. स्विच टू द नेक्स्ट डे. बाय बाय. कंटिन्यू करा. Welcome dear parents. We are nice to see you again. It's the second time here. शुभ प्रभात आणि रशियन लँग्वेजमध्ये दोब्रे उतरो. तर आमचं वेदांत हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये आमचे क्लासेस होतात, जसं थेरपी. तरी आपली छोटी सबस्क्रायबर खास सांगलीवरून आली ना, सांगलीवरून आली आहे तिच्या बहिणीला भेटायला. जो कुछ भी आप लोग एडमिट करते हैं ना वहाँ पे जाएंगे. ठीक है. मित्रांनो, खरं म्हणजे मला पटतंय का नाही मला माहीत नाही, पण मला हे मॉलमध्ये फिरण्यात वगैरे काय जास्त इंटरेस्ट नाही आहे. ठीक आहे, आता काय. जय महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. कुठे अनन्याचे मम्मी पप्पा इथं मॉलमध्ये हरवलेले आहेत, पण तिच्या चेहऱ्यावर खुशी का दिसते ते मला कळत नाहीये. अनन्या मंडळी, आज आपल्याला वाढायचा योग आला. वाडकरी मंडळीचा प्रधानपद भेटले नाही, वाढण्यासाठी थांबलो.